नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक आदिवासी विवाहित व्यक्ती असतो. त्याचे 7-8 वर्षापूर्वी लग्न झालेलं असतं. सुखाने संसार चालू होता. घरची परिस्थिती गरिबीचीच होती. दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. आणि काही काळानंतर या पतीपत्नीला 3 मुलं देखील झाली. सगळं काही अगदी आनंदात संसार चालू होता. आता त्याची पत्नी चौथ्यांदा गर्भवती राहिली. मात्र इकडे महिलेचा पती पत्नीसोबत शरीर संबंध बनवण्यासाठी तडपड करत होता. कारण पत्नी 8 महिन्यांची गर्भवती होती. संबंध बनवण्यासाठी ती नकार देत होती. कारण तिला संबंध बनवताना त्रास होत होता. मात्र पती हा वासनेने पेटला होता. वारंवार संबंधाची मागणी करायचा, मात्र पत्नी नकार देत असायची. अशाच प्रकारे एक दिवस पतीने पत्नीला शरीर संबंधाची मागणी केली आणि असं काही घडलं ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. तर पाहूया सविस्तर या व्हिडिओमधून. आजची सत्य घटना आहे जळगाव जिल्ह्यातील. जळगाव जिल्ह्यामधील रावेर तालुका आहे. याच तालुक्यामध्ये आदिवासी पावरा समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात. या आदिवासी समाजाचा वेगळा परिसर आहे. सगळे आदिवासी बांधव या ठिकाणी एकजुटीने राहतात. यांची परिस्थिती खूप गरिबीची आहे. दिवसभर कबाड कष्ट मोलमजुरी करून घर खर्च चालवतात. हा आदिवासी समाज मूळचे जळगाव जिल्ह्यातील नाहीत, तर कामधंदा करून पैसे कमवून पोट भरण्यासाठी या ठिकाणी राहायला आलेले आहेत. रावेर तालुक्यातलं निमड्या हे आदिवासी समाजाचे एक छोटंसं गाव आहे. या निमड्या गावात फक्त आदिवासी राहतात. या गावामध्ये साहेबुडा नावाचा एक भाग आहे, परिसर आहे. याच परिसरात शरद पावरा व त्याची पत्नी लालू पावरा हे दोघे पती पत्नी राहत होते. शरद पावराचे वय अंदाजे 35 वर्ष, तर लालू पावराचे वय 30 वर्ष. या पती पत्नीचे 7-8 वर्षापूर्वी लग्न झालेले होते. घरची परिस्थिती अगदी गरिबीची होती. त्यामुळे दोघेही पती पत्नी मोलमजुरी करून काहीतरी कामधंदा करून पोट भरण्यासाठी आले होते. त्या दोघांनी रावेर तालुक्यात काही अंतरावर निमड्या या ठिकाणी एक छोटीशी झोपडी बांधली आणि या ठिकाणी आनंदाने पती पत्नी राहू लागले. लालूचा पती शरद हा मोलमजुरीचे कामे करू लागला आणि त्याची पत्नी लालू देखील त्याच्यासोबत मोलमजुरीचे कामे करायला जाऊ लागली आणि मिळालेल्या पैशात आपला घर खर्च चालवत असायचे. सगळं काही अगदी आनंदात संसार चालू होता. अशातच त्यांच्या आयुष्यात 3 मुले देखील झाली. मुलं लहान होती, त्यामुळे शरदची पत्नी लालू ही काही दिवस घरीच राहायची, मुलांचा सांभाळ करायची. सगळं काही आनंदात चालू होतं. असे दिवस जात होते. आता 2026 सुरू झालं होतं. शरदची पत्नी लालू ही चौथ्यांदा गर्भवती राहिली. आधीच 3 मुले आणि चौथ्यांदा गर्भवती राहिली, त्यामुळे पैशांची घरात चणचण भासू लागली होती. मुले आता थोडी मोठी झाली होती. आता लालू देखील मोलमजुरीचे कामं करायला जाऊ लागली. आता हळूहळू लालूला 8वा महिना चालू झालेला होता. आता हा लालूचा पती शरद याची शरीर संबंधाची इच्छा होऊ लागली होती. मात्र ही लालू त्याला शरीर संबंध बनवू देत नव्हती. कारण लालू ही 8 महिन्यांची गर्भवती होती. तिचं पोट वाढलेलं होतं. संबंध बनवताना तिला भयंकर त्रास व्हायचा. त्यामुळे ती पती शरदला संबंध बनवू देत नव्हती. मात्र हा शरद वासनेने पेटलेला होता. त्याला पत्नीसोबत रोज संबंध बनवल्याशिवाय चैन पडत नव्हते. तो तिच्याशी कधीकधी जबरदस्ती देखील करायचा. मात्र लालू त्याला सांगायची की मला खूप त्रास होत आहे, आपण या गोष्टी नंतर करू. ती त्याला वारंवार समजून सांगत असायची. मात्र हा शरद वासनेने पेटलेला हा पत्नीचं काहीही ऐकायला तयार नव्हता. त्याला संबंध केल्याशिवाय चैनच पडत नव्हतं. त्याने पत्नीचं दुखणं, बाळाची काळजी घेणं याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. त्याला त्याचं काही घेणं देणं नव्हतं. त्याला फक्त शरीर संबंध बनवायचे होते. शरद हा लालूसोबत संबंध बनवण्यासाठी आतुर झालेला होता. यामुळे आता दोघात सतत वाद होऊ लागले होते. असेच दिवस जात होते. दिवस उगवला 3 एप्रिल 2026चा. लालूने पतीसाठी मुलांसाठी जेवण बनवलं. 3 मुलांनी जेवण केलं. शरदने देखील जेवण केलं. सगळं काही नॉर्मल होतं. जेवण करून सगळे झोपी गेले. मात्र पती शरदला झोप येत नव्हती. लालू गाढ झोपेत होती. मुले देखील झोपलेली होती. मात्र शरदला झोपच येत नव्हती. मध्यरात्र झाली. त्यावेळी शरदला शरीर संबंध बनवण्याची खूपच इच्छा झाली. लालू ही शेजारीच आपल्या मुलासोबत झोपलेली होती. त्याने पत्नीला उठवलं आणि तिला त्याने शरीर संबंधाची मागणी केली. शरद हा वासनेने पेटून उठला होता. काहीही झाले तरी त्याला संबंध बनवायचेच होते. मात्र त्यावेळी पत्नी लालू म्हणाली, मला 8वा महिना चालू झालेला आहे. शेतातील काम करताना देखील खूप त्रास होत आहे. त्यात तुम्ही मला संबंधाची मागणी करताय. संबंध बनवताना मला फार वेदना होते. माझं पोट फार दुखते. या गोष्टी आपण डिलिव्हरी झाल्यानंतर करू. तुम्ही मला समजून घ्या. अशा प्रकारे ती बोलू लागली.
आपल्याला पत्नी संबंध बनवूच देत नाही. यामुळे शरदला खूप राग आला आणि रागातच तो झोपी गेला. आदिवासी समाज हा खूप कष्ट करणारे लोक असतात. शरदची पत्नी ही लालू 8 महिन्याची गर्भवती असताना देखील पतीसोबत मोलमजुरी करण्यासाठी जात असायची. दुसरा दिवस उगवला. 4 एप्रिल 2026चा दिवस होता. लालू नेहमीप्रमाणे सकाळी उठली. घरातील संपूर्ण काम आटपून घेतले. तिने मुलांना जेवू घातले. पती व स्वतःसाठी जेवणाचा डबा पॅक केला आणि त्यानंतर दोघीही मोलमजुरीचे कामे करण्यासाठी शेतात गेले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भयंकर ऊन तापत होते. त्यामुळे शेतात 8 ते 9 वाजताच शेतात मजुरीचे काम करण्यासाठी गेले होते. पती पत्नीने दुपारपर्यंत शेतात मजुरीची कामे केली आणि दुपार झाल्यानंतर कामाचा वेळ ठरवला जाते. त्यानुसार त्यांना दुपारी कामावरून सुट्टी झाली आणि शरद लालू पती पत्नी आपल्या झोपडीत परत आले. नेहमीप्रमाणे लालूने शरदला जेवण दिले आणि शरदचं जेवण सुरू असताना लालू ही शौचालयास गेली. मात्र शरदच्या मनात अजूनही लालूविषयी राग मनात होता. त्याला वाटायचे की पत्नीने आपल्याला शरीरसंबंध करण्यास नकार दिला. तिने आपल्याला शरीरसंबंध बनवू द्यायला पाहिजे होते. हा त्याचा हट्टच होता. शरदने जेवण केलं. जेवण झाल्यानंतर तो पुन्हा पत्नीच्या मागे मागे गेला. पत्नी शौचालयाला गेली होती तरी देखील तो आपल्या पत्नीच्या मागे मागे गेला. दाराच्या बाहेरून पत्नीला पुन्हा संबंधाची मागणी केली. मात्र यावेळीही लालूने शरीरसंबंध देण्यास स्पष्ट नकार दिला. आता लालू विचार करू लागला की शरदला कितीही समजावून सांगितले तरीही तो ऐकत नाही. हा आपला पिच्छा कधीही सोडणार नाही. झोपडीत जर गेलो तर पुन्हा मला शरीरसंबंधाची मागणी करेल. या भीतीने लालू झोपडीत गेलीच नाही. पतीच्या अशा शरीरसंबंधाची मागणीमुळे ती कंटाळली होती. त्यामुळे ती सरळ झोपडीत न जाता सरळ जंगलाच्या दिशेने गेली. त्या ठिकाणी घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक खोल दरी होती. ती त्या जंगलाच्या खोल दरीत एकांतात जाऊन बसली. या ठिकाणी आपला पती येणार नाही असं तिला वाटले. ती या रोजच्या शरीरसंबंधाच्या मागणीला कंटाळली होती. या ठिकाणी येऊन तिने सुटकेचा श्वास सोडला आणि दरीत बसून राहिली. थोडा वेळ झालेला होता लालूला येऊन त्या ठिकाणी. मात्र या ठिकाणीही त्याने पत्नीचा पिच्छा सोडला नाही. तिचा पाठलाग करून त्या ठिकाणीही शरद येऊन पोचला आणि त्या ठिकाणी देखील त्याने शरीरसंबंधाची तिला मागणी केली. यावेळीही लालूने स्पष्ट नकार दिला. आता शरदला भयंकर राग आला. त्याने रागाच्या भरात त्याने पत्नीला खाली पाडले आणि तिच्या छातीवर जाऊन बसला आणि तिचे दोन्ही हात पायाने दाबून धरले. हाताने करकचून पत्नीचा गळा आवळला. तिचा श्वास थांबला आणि क्षणात लालूचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याला भीती वाटू लागली. आता आपण पकडल्या जाऊ या भीतीने सायकोप्रमाणे शेतात काम करण्याचा खराब शर्ट त्याने त्यावेळी आपल्या अंगात घातलेला होता. शर्ट काढला आणि शर्टला फाडले. 2 तुकडे केले. शर्टचा एक भाग तिच्या गळ्याला बांधला आणि शर्टाचा दुसरा भाग त्या घनदाट जंगलाच्या एका उंच काटेरी झाडाला बांधला. जेणेकरून त्याला वाटले असावे की पत्नीचा मृतदेह कोणतीही प्राणी वगैरे खाणार नाही. असं काही त्याला वाटले असावे. एवढं सगळं कांड केल्यानंतर बिनधास्तपणे तो सरळ आपल्या झोपडीत परत आला. जसं काही घडलंच नाही. झोपडीत परत आल्यानंतर त्याने ड्रामा करायला सुरुवात केली. त्याने आपल्या मोठ्या भावाला भारत याला सांगितले की लालू ही दुपारच्या वेळी शौचालयाला गेली होती. मात्र ती अजूनपर्यंत घरी आलेली नाही. मी तिला इकडे तिकडे शोधलं मात्र ती कुठेही सापडत नाही. तिचा अजिबात पत्ता लागत नाही. नक्की कुठे गेली असेल? तर भावाने देखील आणि इतर झोपडपट्टीतील काही आदिवासी लोकांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र रात्र झाली तरी लालूचा शोध लागला नाही. त्यामुळे आता सर्वजण झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 एप्रिल 2026ला शरदचा भाऊ आणि शेजारील मजूर आदिवासी बांधवांनी यांनी सर्व मिळून लालूला पुन्हा इकडे तिकडे शोधू लागले होते आणि त्यामध्ये शरद देखील आपल्या पत्नीला शोधण्याचं नाटक करू लागला. शोधत असताना घनदाट जंगलात गेले आणि शरदचा जो भाऊ होता भारत याला एका खोल दरीत लालूचा मृतदेह दिसला. त्या ठिकाणी तो जोरात ओरडला. त्याने सर्व इतर साथीदारांना त्या ठिकाणी बोलावले. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळावर लोकांची गर्दी जमली. मात्र लालूचा जो पती होता शरद हा त्या ठिकाणी न जाता सरळ आपल्या झोपडीत गेला. अखेर आदिवासी बांधवांनी लालूचा मृतदेह शोधून काढला होता. या घटनेची माहिती तात्काळ रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पालदूर क्षेत्रात कळवण्यात आली. पोलीस तात्काळ आपल्या संपूर्ण टीमसह घटनास्थळी पोहोचले. मृतदेह खोलदरीतून बाहेर काढण्यात आला आणि मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमार्टमला पाठवण्यात आले. मयत महिला लालूचे वडील पातल्या जुवानसिंग बारेला यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आणि लालूचा पती शरद पावरा याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.
त्याची चौकशी सुरू केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर PM रिपोर्ट आला. लालू पावरा ही 8 महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. शरद याने आपला गुन्हा कबूल करताना पोलिसांना सांगितले की पत्नी मला शरीर सुख देत नव्हती. ती 8 महिन्याची गर्भवती होती. ती मला शरीर सुख देत नव्हती. याच रागातून पत्नीचा गळा आवडला आणि तिची हत्या केली. या खुनाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज महाजन, पोलीस पाटील, हेड कॉन्स्टेबल ईश्वर जुलाल सिंग चौहान, जगदीश लीलाधर पाटील, पोलीस नाईक या घटनेचा पुढील तपास करत आहे. मात्र मित्रांनो, या व्यक्तीने केवळ वासनेमुळे आपल्या 2 जीवाची हत्या केलेली आहे. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.